हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? चला, आज आपण बनवणार आहेत हे बघा, आपण कैरी घेतलेली आहे, कलमी आंब्याची कैरी घेतलेली आहे. आता आपण याची रेसिपी एक बनवणार आहे. चला, मी तुमच्यासोबत शेअर करते मी आज जे काय बनवणार आहे. आपण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ही वजनाने अर्धा किलो कैरी आहे आणि आपण घेतले, आपल्याला करायचा आहे याचा गुळांबा. गुळांबा कोणाकोणाला माहिती आहे एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. ही स्वच्छ धुवून पुसून कैरी घेतलेली. आता आपण याला स्वच्छ मीडियम साईजमध्ये छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेणार आहेत. आणि आपण एका टोपामध्ये, हे झालं की एका टोपामध्ये आपण इकडं गुळ पण घेतलेला आहे. आणि हा वजनाने अर्धा किलो कैरीला किती पावशर गुळ असेल, हा पावशर आणि वरती थोडंसं आहे वजनाप्रमाणे. आणि एवढा आपण याच्यामध्ये गूळ पण घेतलेला आहे बघा, तुम्हाला दिसते का? आणि 1 ग्लास आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. कैरी स्वच्छ धुवून कापून घेणार आहे. आता स्वच्छ धुतलेले आहे, कापलेले आहे. आणि मी अशा प्रमाणात गूळ पण फोडून घेतलेला आहे. आता मी अजून याला कट करणार आहे. गूळ कट करायचा बाकी आहे. मी आता याला फक्त फोडून घेतलं आहे. आणि हे झालं का, आपण याचं काय बनवणार आहे शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला दाखवते. आजची रेसिपी खूप सुंदर असणार आहे. आणि याचा गुळ आंबा ना कोणाकोणाला आवडतं सांगा. उन्हाळ्या दिवसात हा पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे. मला तर खूप आवडतो. त्याच्यामुळे मी प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक वर्षी गुळ आंबा नक्कीच बनवत असते. आणि त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार आहे. चला, बघून घ्या. माझं सामान मी एवढंच मटेरियल इथं घेतलेलं आहे, ठेवलेलं. आणि आता मी हे बनवणार आहे गुळ आंबा आणि कैरी स्वच्छ धुवून कापून घ्यायची, मस्त कट करायची. पाणी मस्त हे गूळ पूर्ण विरघळून द्यायचा. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये कैरी ॲड करणार आहेत, पाणी ॲड करणार आहे. आणि आता आपण हे बनवणार आहेत. मी तुम्हाला दाखवते. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ असाच बघत राहायचं, कोणी स्किप करू नका. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. मी तुमच्यासोबत माझी सुंदर अशी रेसिपी शेअर करते. चला, आता तुम्हाला कैरी कट केल्यावर दाखवते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा. चला गाईज, तुम्हाला आता मी पूर्ण झाल्यावर दाखवते. आता मी स्वच्छ कैरी कट करून घेते, मस्त धुवून स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहे. आता मी कट केल्यावर तुम्हाला दाखवते मी कशा साईजमध्ये कट करणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तोपर्यंत भेटूया आपण कैरी कट केल्यावरती. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ असाच बघत राहावे. त्याला एवढंच मटेरियल लागतं, त्याला काहीच नाही लागत, फक्त गूळ लागतो पावशर आणि वरती आहे तो गूळ. एवढा गूळ लागतो, एवढी 2 कैरी लागते. तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढा गूळ वापरायचा तुम्ही तेवढं वापरू शकता. मला माझ्या हिशोबाने, मला जास्त गोड आवडतं, मग मी त्याच्यामुळे जास्त गूळ घेतलेला आहे. कुणी अर्धा किलो कैरीला पावशर वापरतात, पण मी जास्त वापरलेला आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे पावशर आणि वरती परत अजून आतपाव आहे, म्हणजे जास्त आहे माझा गूळ. त्याच्यामुळे मी कुणी सारखं पण प्रमाण वापरतं, पण मी एवढा घेतलेला आहे. चला, भेटूया आपण कैरी कट केल्यावरती. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि कधी जर कैरी आंबट असेल तर अर्धा किलो कैरी आणि अर्धा किलोच गूळ वापरा, अजून भारी लागेल. मग माझी कैरी एवढी जास्त आंबट नाही आहे. ही कैरी ना कलमी आंब्याची असते ना, त्याच्यामुळे ती जास्त आंबट नाही आहे, ती थोडीशी गोड कैरी आहे. त्याच्यामुळे आता मस्त फ्रीजमध्ये ठेवलेली, ही कालच कैरी घेतलेली, आत्ता मी बनवते. चला, मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा, आता आपण अशी स्वच्छ कैरी मस्त एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. आणि त्याची कोय पण एवढी मोठी निघली, एका याला नाही निघली, एका याच्यात निघलेली आहे, बघून घ्या. आणि आपण इकडे गूळ पण भिजत ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत गूळ पण विरघळते चांगला. 1 ग्लास आपण पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण कैरी एवढी घेतली आणि आता हे टोप आपण असंच गूळ राहिला तरी चालतंय, कारण कैरी बरोबर ते दोन्ही पण शिजून निघते. हे बघून घ्या, कैरीचे काप कसे केलेले आहेत मी सर्वांनी बघून घ्या. अशा आपण मस्त कैरीचे एकसारख्या आकारामध्ये कट केलेले आहे. आणि आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहेत आणि हे पाणी आपण इथं गॅसवरती ठेवणार आहेत. अजून विरघळते आपली कैरी मस्तपैकी. आपण कैरी कट करून घेतलेली आहेत. हे बघा, साधारण अर्धा किलो कैरी आहे आणि 1.5 पावशर गूळ आहे. चालेल, आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सगळं काही याच्यात ॲड करू शकता, पण याच्यात दुसरं काहीच नाही लागत. याला फक्त हे 2च आयटम लागतात, हे आणि हे गूळ पाणी आणि कैरी. खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा गोड लोणचं म्हणू शकता याला. एकदम खायला पण एकदम टेस्टी असतं. तुम्ही एक वेळा केलं ना, तुम्ही हरवेळेस करून बघणार. चला बघा, आता मी कट केलेलं तुम्हाला दाखवते. आता एकदा झाल्यावर पण दाखवते. हे बघा, किती सुंदर दिसते माझी कैरी. वा वा वा. हे बघा, आता आपण याच्यामध्ये कैरी ॲड करणार आहोत. बघून घ्या, आपण ह्या टोपामध्ये पाणी घातलं होतं. सर्वात पहिलं पाणी टाकलं, सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये आता आपण कैरी ॲड करणार आहोत. तुम्ही असं पण टाकू शकता. आपण याच्यामध्ये आता झालं कैरी ॲड केली.
खूप छान लागतं आणि हे गरम होऊन द्यायला ठेवायचं म्हणजे शिजू द्यायचं. आता याच्यात पाणी पण नाही ॲड करायचं, काहीच नाही ॲड करायचं आता याच्यामध्ये. चला हे बघा आता आपण याच्यामध्ये कैरी, गूळ आणि पाणी ॲड केलेलं आहे. अंदाजानुसार एक ग्लास पाणी घातलेलं आहे, दीड पावशर गूळ टाकलेला आहे. आणि आता आपण हे गॅसवरती ठेवून देऊया. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण याला गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आणि आता हे शिजलं का एकदम कमी होतं. आता याच्यामध्ये एकच ग्लास अंदाजी पाणी घातलेलं आहे, बास तेवढंच पूर्ण होईल. हे 15-20 मिनिटामध्ये पूर्ण शिजलं की एकदम बारीक होतं. मी चला तुम्हाला आता हे पूर्ण झाल्यावर पण दाखवते. हे बघा आता आपली कैरी बघून घ्या कशी दिसते तुम्हाला याच्यामध्ये, आणि शिजलं का एकदम मस्त लागतं. आता हे शिजूपर्यंत तोपर्यंत आपण मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी एकदम मस्त ताजी ताजी स्वच्छ मेथीची भाजी घेतलेली आहे. बघा किती सुंदर मेथीची भाजी, एकदम फ्रेश फ्रेश. तोपर्यंत आपण मेथीची भाजी निवडून घेऊया. तोपर्यंत आपलं हे होतंय. मग त्याला म्हटलं आजचा ब्लॉग थोडासा असा शूट करूया. आणि माझी बाकीचे कामं पण झालेले आहे, जेवढे झालेत माझे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे. तोपर्यंत आपलं हे इकडचं होईपर्यंत आपण भाजी सोलून म्हणते भाजी निवडून घेऊया. बघा मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा. चला माझे ब्लॉग असेच कंटिन्यू बघत राहा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तोपर्यंत माझी भाजी पण निवडून होते. मग माझे हे काम होईपर्यंत हे पण काम होईल. चला मी तुम्हाला हे पण दाखवते. अजून मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण आता सकाळी सकाळी ताजा भाजीला भेटते ना आमची. तर हे बघा कोथिंबीर पण घेतलेली आहे. आता ती निवडून पण ठेवायची आहे. कोथिंबीर पण निवडून ठेवते, भाजी पण निवडून ठेवते. चला मी तुम्हाला हे झाल्यावर दाखवते. आता तोपर्यंत तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा, चालेल. व्हिडिओला न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रेसिपी कळेल. खूप छान आहे ना. आता ही कैरी ऑटोमॅटिक खाली जाते. आता आपण याच्या खाली पाणी पण ठेवलेलं आहे, पण ते अजून वरती नाही आलं. ते पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं. कैरीच्या वरती पाणी नाही आलं पाहिजे, कैरीच्या खालीच पाणी पाहिजे. अजून छान होतं. शिजलं की ते बरोबर खाली जाते कैरी याच्यामध्ये. चालेल आपण हे बनवून घेऊया तोपर्यंत. बनवून म्हणते तोपर्यंत आपण भाजी निवडून घेऊया. इकडं कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण निवडून घेऊया, भाजी निवडून घेऊया. तोपर्यंत आपले हे होते. मी तुम्हाला झाल्यावर दाखवते. तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करत राहा. हे बघा आता आपला गुळ आंबा झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण टाकलं होतं तेव्हा बघा कसं दिसत होती कैरी, आणि आता बघा कशी दिसत आहे. झालेला आहे आपला गुळ आंबा रेडी. आता आपण खायला पण घेणार आहेत. बघा सुरुवातीला आपली कैरी कशी दिसत होती आणि आत्ता कशी दिसत आहे, नक्की बघा. हे बघा आपण छोट्याशा पातेल्यात केलेले आहे. खूप मस्त झाले, खायला तर एक नंबर झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण पातेल्यात ठेवलं होतं तेव्हा इथपर्यंत दिसत होतं. आता बघा शिजून किती खाली, आणि सुरुवातीला पाणी पण नव्हतं दिसत. हे बघा आता त्याच्यामध्ये मस्त घट्टसर असं पाणी पण आहे. ते खूप छान लागतं. बघा एकदा. बघा माझी रेसिपी आवडली का तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आपण वडा तोडायचा होता, वडा पण तोडून घेतला. बघा मी वडा पण तुम्हाला दाखवला आहे. याची रेसिपी नाही टाकलेली आपण, पण माझी गुळ आंब्याची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान छान नक्की तुम्ही पण करून बघा, किती छान झालेला आहे. आणि असा आमचा दिवस संपलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा. कमेंट करायला कोणीही विसरायचं नाही. चला बाय बाय गाईज, काळजी घ्या. बघा माझा वडा कसा झालेला आहे. टेक केअर. सर्वांनी माझ्या व्हिडिओला असंच प्रेम देत राहा. खूप मस्त आणि खूप छान झालेलं आहे, बघून घ्या. चला बाय बाय गाईज, ऑल फ्रेंडला बाय. टेक केअर.